शेतकरी म्हणजे दिवस रात्र कष्ट करणारा, घामाचा प्रत्येक थेंब मातीला अर्पण करणारा आणि जनावरांना आपल्या लेकरांसारखं जपणारा आपला बळीराजा। पण आज हाच बळीराजा दुग्ध व्यवसायात पुन्हा एकदा निराशेच्या खाईत ढकलला जात आहे। नमस्कार शेतकरी बंधूंनो, पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका आजच्या या खास व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत दुग्ध व्यवसाय करत असताना आपला बळीराजा का संतापला आहे। शेतीत अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पशुपालन हा आधार शोधला होता। गाई गुरं सांभाळत सकाळ संध्याकाळ त्यांना चारा पाणी करत औषधोपचार करत शेतकऱ्याने दूध उत्पादनामध्ये सातत्य ठेवलं होतं। पण आज त्याच शेतकऱ्याला विचार करावा लागत आहे की हा व्यवसाय चालवायचा तरी कसा, कारण याचे आकडे सांगतात खरी कहाणी। सध्या दुधाला फक्त 35 रुपये प्रति लिटर दर मिळतोय, परंतु त्याच वेळी प्रति लिटर खर्च तब्बल 38 रुपये येतोय। म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला प्रति लिटर मागे 3 रुपयांचा तोटा आहे। कुणालाही वाटेल की 3 रुपये काय फरक आहे, पण ज्याच्या घामावर हा व्यवसाय उभा आहे त्याच्यासाठी हेच 3 रुपये जीवन मरणाचा प्रश्न बनला आहे। मागच्या काही महिन्यांमध्ये दुधाच्या दरात 2दा वाढ झाली आणि नुकतीच आणखी 1 रुपयाची त्यामध्ये भर पडली। त्यानुसार आजचा जो दर आहे तर तो 35 रुपयांवरती जाऊन पोहोचला। पण त्याच वेळी पशुखाद्य, औषध, मजुरी आणि इतर खर्चामध्ये देखील प्रचंड वाढ झालेली देखील दिसून आली। विशेषतः पशुखाद्याच्या किमतींमध्ये तब्बल 30 ते 40% वाढ करण्यात आली। त्यामुळे खर्चाचा पूर्णच ताळमेळ देखील बिघडला गेला। शेतकऱ्यांच्या मते दरवाढ झाली खरी, पण ती खर्चाच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजी आहे। याचा जो थेट परिणाम आहे तर तो दूध संकलनावर देखील झालेला दिसून येतोय। एकेकाळी महाराष्ट्रामध्ये दिवसाला जवळपास 2 ते 3 कोटी लिटर दूध संकलन होत असे, पण आज तेच घटून फक्त 1.5 कोटी लिटर इतके झाले आहे। कारण शेतकरी स्वतःच्या खिशातून तोटा सहन करून जनावरं पाळू शकत नाही। तसेच याचा महत्त्वाचं कारण म्हणजे वाढलेला पशुखाद्याचा मोठ्या प्रमाणातला खर्च। यामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे शेतकऱ्याच्या मेहनतीला न्याय कधी मिळणार। दिवस रात्र जनावरांना जपूनही कुटुंबासाठी हक्काचा वेळ न देणारा जर शेतकऱ्याच्या मेहनतीला योग्य दर मिळत नसेल तर त्याच्या आयुष्यभराच्या संघर्षाचं फलित काय। आज शेतकरी संतप्त आहेत। त्याची मागणी अगदी साधी आहे। दूध संघांनी फक्त बाजाराचा विचार न करता शेतकऱ्याचा वाढलेला पशुपालनाचा जो खर्च आहे तो देखील लक्षात घेऊन मगच दर निश्चित करणं गरजेचं आहे। अन्यथा दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी हा आधार न ठरता ओझं बनायला वेळ लागणार नाही। कारण अखेरीस दूध म्हणजे फक्त जनावरांचं उत्पादन नाही तर तो शेतकऱ्याच्या जगण्याचा एक प्रकारे आधार आहे आणि त्या आधाराला न्याय देणं हे शासन, संघटना आणि समाज या सगळ्यांचे एक प्रकारचं कर्तव्य आहे। शेवटी एकच प्रश्न उभा राहतो, शेतकऱ्याच्या कष्टाला न्याय देणार कोण। 35 रुपये दर, खर्च मात्र 38 रुपये या अन्यायकारक गणिताचा तोडगा काढणार कोण। शेतकरी अजूनही आशेवर आहे, पण जर त्याला योग्य भाव मिळाला नाही तर उद्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला दुग्ध व्यवसाय डगमळीला येईल असे वाटते। तर शेतकरी बंधूंनो, यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तसेच दर वाढ झाली पाहिजे की नाही, तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला आपण कमेंटद्वारे कळू शकता। तसेच हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच बाकी आपल्या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका। धन्यवाद।